आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, व्याख्याते माननीय आनंद हर्डीकर सर. 1969 सालापासून पत्रकारितेमध्ये ते आहेत आणि संपादकीय कामांचा सरांचा इतका उदंड विविधांगी असा अनुभव आहे. अनेक म्हणजे 100पेक्षा अनेक स्मरणिकांचं सरांनी संपादन केलेलं आहे. 2500पेक्षा अधिक लेख सरांचे प्रसिद्ध झालेले आहेत. 7 पुस्तकांचं सरांचं लेखन आहे. पण हे लेखन मी पुस्तकांची नावं वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की अंतहीन संघर्ष, काळा हिटलर, शापित पंजाब ही काहीच नावं मी त्यातली वाचली. तुम्ही विचार करा की सर्वसामान्य माणसं आपण हे विषय जवळ पण आणत नाही, पण सरांची ही पुस्तकं म्हणजे समाजाला मिळालेलं एक खरोखरीच अक्षर असं वरदान आहे. त्यातली 4 अनुवादित पुस्तकं पण आहेत. महाराष्ट्रभर सरांची व्याख्यानं ही गाजलेली आहेत. 2003 सालापासून राजहंसशी सर जोडले गेले आणि तिथेही प्रकाशक संपादक म्हणून सर कार्यरत आहेत. तिथेही 200पेक्षा अधिक ग्रंथांचं सरांच्या मार्गदर्शनाखाली संपादन झालेलं आहे. मग त्यामध्ये सदानंदजी मोरे असतील, अरुण साधू असतील किंवा मेजर जनरल शशिकांतजी पित्रे असतील, अशा अनेकांची पुस्तकं सरांनी संपादित केलेली आहेत. महाराष्ट्र राज्याच्या साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सर सभासदही होते. सरांच्या इथे भाषणाला ऐकायला आलेलेही खूप लोक आहेत की खूप दिवसांनी आज सरांना ऐकायला मिळणार आहे, ही उत्सुकता आम्हालाही आहे. सर, आपलं मनापासून स्वागत करताना मला आनंद होते. मी मेहाना प्रकाशनातर्फे आणि लेखिकेतर्फे हे स्वागत होत आहे. नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्या ज्ञानंच देहि मे. अक्षसूत्रांकुशधरा पाशपुस्तकधारिणी मुक्ताहार समायुक्ता वाचि तिष्ठतु मे सदा. कंबुकंठी सुतम्रोष्ठी सर्वाभरणभूषिता महासरस्वती देवी जिह्वाग्रे सन्निवेश्यता. या श्रद्धा धारणा मेधा वाग्देवी विधिवल्लभा भक्त जिह्वाग्र सदना शमादि गुणदायिनी. नमामि यामिनी नाथ लेखालंकृत कुंतला भवानी भवसंताप निर्वापण सुधा नदी. नुकत्याच आपल्या देशाचं प्रतिनिधित्व मेक्सिको सारख्या एका दक्षिण अमेरिकेतल्या देशात करून आलेल्या आपल्या आवडत्या खासदार मेधाताई, ज्यांची युद्धशास्त्रातली बहुतेक पुस्तकं ही मी संपादित करण्याचं भाग्य मी उपभोगलं, असे माझे ज्येष्ठ स्नेही मेजर जनरल शशिकांत पित्रे. या ज्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं आज आपण इथे एकत्र जमलो आहोत, त्या मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी, ज्यांची अगदी अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकामध्ये गुटेनबर्गच्या सावल्या या नावाच्या पुस्तकामध्ये ज्यांच्या मराठी प्रकाशन क्षेत्रातल्या कामाची दखल घेतली गेलेली आहे, प्रवीण घोडेस्वरांच्या पुस्तकात, अशा मिहाना प्रकाशनाच्या अमृताताई कुलकर्णी, इथे उपस्थित असणारे मोहिनीचे, वैभवचे आई बाबा आणि आपण सगळे आज या पुस्तकाच्या निमित्तानं इथे एकत्र जमलेलो सगळे बंधू भगिनी. माझ्या आयुष्यातला हा अत्यंत भारावलेला क्षण आहे. वर्षांपूर्वी माझी भाची रेणू अंतुरकर इथे पहिल्या रांगेत बसली आहे. तिनं सहज बोलता बोलता एका मोटारीतून आम्ही जात होतो तेव्हा मोहिनीच्या फेसबुकवरच्या काही पोस्टची मला माहिती दिली. माझी अशी एक मैत्रीण आहे काका, ती युद्ध साहित्याबद्दल काही ना काहीतरी करत असते, वेगवेगळ्या पोस्ट लिहित असते, तिला चांगला प्रतिसाद मिळतोय. तिला तुम्ही काही मदत करू शकाल का, सांगू शकाल का, असं तिनं मला विचारलं होतं. माझा आवडीचा असा हा विषय असल्यामुळे इतिहास, युद्धशास्त्र आणि अशी एखादी तरुण सेवानिवृत्त अशी एक लष्करी अधिकारी काहीतरी लिहू इच्छिते, तर तिला आपल्या
कडून काही जर मदत झाली तर सहकार्य झालं तर अगदी अवश्य करावं. अशा विचारातून मी तिला होकार दिला. तिनं माझा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आणि आमचं बोलणं जे सुरू झालं ते आज ताब्यात आहे. या पुस्तकातलं अक्षर मी वाचलंय. एकदा नाही, दोनदा वाचलंय. एका वेगळ्या अर्थानं मी स्वतःला भाग्यवान समजतो. कारण ज्या वेळेला या पुस्तकाचं बीजारोपण मोहिनीच्या मनात झालं होतं त्यावेळेपासून आणि वेगवेगळे छोटे छोटे लेख त्यांच्या हातून लिहून झालेले तयार होते, त्याच्यावर काम करत लागत होतं. ज्या मनस्थितीचा उपयोग आता उल्लेख तिनं केला त्यांच्या मनोगतामध्ये, त्यांचं जे वेगळ्या प्रकारचं सहजीवन आहे मोहिनी आणि वैभवचं, त्याचा एका वेगळ्या अर्थानं दूरस्थ असा मी साक्षीदार आहे. अनेक वेळा आमच्या व्हॉट्सअपवरच्या निरनिराळ्या गप्पा ज्या व्हायच्या, निरोपांची जी देवाणघेवाण व्हायची, त्याच्यातून एकेका वीरांगणेचं चरित्र हे 30-32 पानांमध्ये मांडण्यासाठी तिला जी मेहनत करावी लागत होती. अनेक वेळा वीरांगणेचा पराक्रम हा दडपला गेलेला असताना अरबी, पोर्तुगीज किंवा इंग्रज अशा इतिहासकारांच्या लेखनातून ते संदर्भ शोधून त्यांची आपापसात तोलाई करून असं लेखन पुढे न्यायचं म्हणजे फार महाकर्म कठीण होतं. हा एका वेगळ्या अर्थानं आजचा जो ग्रंथ आहे ना, आपल्या महाग्रंथ जो आपल्या समोर सादर झालाय, हा शोध निबंधांचा संग्रह आहे. आणि त्याच वेळेला निरनिराळ्या पद्धतीनं हे 30 प्रकरणांमधले 64 वीरांगणांचे पोवाडेही आहेत. एकाच वेळेला या वीरांगणांच्या बहुआयामी अशा व्यक्तिमत्वांचा परिचयही करून दिलेला आहे. आणि त्यांच्या व्यूहरचना सांगताना, संदर्भ साहित्य लिहिताना जवळजवळ आपल्याला आश्चर्य वाटेल. एखाद्या आता त्यांनी मिनी PhD झाली संपादकीच्या बरोबर काम करताना असं म्हटलं, PhD ला शोभे, PhD ला लाज वाटावी अशा पद्धतीचे 200 ग्रंथ त्यांनी अभ्यासलेले आहेत या पुस्तकासाठी. आणि केवळ ते 200 ग्रंथ असे शेवटी दिलेले आहेत असं नाहीये, शेवटी संदर्भ सूची दिली आहे असं नाहीये. प्रत्येक प्रकरणाला त्या प्रकरणासाठी जे आवश्यक आहे ते दिलेलं आहे. त्याच्यात ती काव्य रचना जर असेल, भगवती शरण वर्मांसारख्या एखाद्या महाकवीचे ही असेल, संस्कृत मधल्या वीरांगना वैभवम अशा संस्कृत महाकाव्यातली काही ही असतील तर ती सुद्धा त्यांनी उद्धरणं दिलेली आहेत. प्रत्येक वीरांगनेशी संबंधित असं त्यांचं कुळ, कुठे जन्माला आली, तिच्या बालपणात तिच्यावर संस्कार कोणी केले, मग ती कुणाशी विवाहबद्ध झाल्यामुळे कुठल्या राजघराण्यात गेली, कुठल्या राजवंशाचा अंमल कुठे चालू होता, या संपूर्ण पुस्तकामध्ये एका वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडतंय आपल्याला. आणि आता जसं सरांनी सांगितलं, बोलण्यात आधीही आलं की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून ईशान्येतल्या निरनिराळ्या छोट्या मोठ्या शहरांपर्यंत असे अनेक प्रसंग या पुस्तकांमध्ये आहेत. त्यातून एकही प्रांत सुटलेला नाही. आणि मला आश्चर्य वाटतं, अभिमानही वाटतो की या एका पुस्तकामुळे आपल्याला आपल्या देशात काही वंश, काही जमाती, काही जाती ह्या जास्त लढाऊ आहेत आणि काही लढाऊ नाही आहेत, काही लढवय्ये आहेत, काही लढवय्ये नाहीत. असं जे पढवलं गेलं होतं त्याला परस्पर छेद देण्यात आलेला आहे. आपला हा देश जर मनात आणला तर कुठल्याही प्रांतातल्या वीरांगना या परकीय शत्रूला किंवा या स्वदेशातल्या बंडखोरांना नामहरण करायला समर्थ आहेत. हे या सगळ्या निरनिराळ्या 30 प्रकरणातल्या 64 वीरांगणांच्या छोट्या मोठ्या चरित्रातून आपल्या समोर येतं. हे वास्तव आहे. एका वेगळ्या अर्थानं हे जसं मी राष्ट्रीय एकात्मतेचं चित्र दाखवणारं पुस्तक आहे असं म्हटलं, तसं हा भारतीय स्त्रीवादावरचाही एक फार मोठा ग्रंथ आहे. भारतीय स्त्री ही गतानुगतिक असे आपल्या पद्धतीचे जी आता मेधाताईंनी वर्णन करताना सांगितलं 1000 वर्षांचं दास्य, त्या दास्यामुळे हे असेल आणि आपल्या मनावर
इंग्रजांच्या काळात जे निकाले प्रणित शिक्षण पद्धतीमुळे जे स्त्रीवादाबद्दलची जी काही भ्रामक कल्पना रुजवली गेली त्यामुळेही असेल की आपल्या देशात स्त्रीला कधी मान मिळालाच नाही. आणि कुठेतरी अपवादात्मक स्त्रिया झाल्या असतील राजघराण्यातल्या राज्य करणाऱ्या, अशी जी कल्पना असेल त्याला छेद देणार इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून ते अगदी 20व्या शतकापर्यंत अशा पद्धतीचं हे चित्र आहे आपल्या या पुस्तकातून येणार. आणि आज मी एका वेगळ्या पद्धतीनं हे या पुस्तकाचं प्रकाशन फार चांगल्या वातावरणात होत आहे असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगायला हरकत नाही, एक काळ असा होता आपण त्याच्यात फारसं बोललेलो नाही आहोत, परंतु गेली 100-125 वर्ष आपल्यावर निराशेचा, युद्ध विन्मुखतेचा असा जो काही पगडा होता. आपल्याला सैन्य नसलं तरी चालेल अशा भ्रामक समजुतीत, किंवा आपण फार चांगले वागलो, शत्रूशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले, हृदय परिवर्तनाची कास धरली की आपलं सगळं काही चांगलं होईल. आपल्याला सैन्याची गरज नाहीये. आपले नेते राष्ट्रीय स्तरावर आपल्याला सैन्य नसलं तरी चालेल अशा पद्धतीचे होतं. अगदी अलीकडे आपण 8 वर्ष सैन्याला तरतूद मिळू नये यासाठी प्रयत्न करणारे संरक्षण मंत्री पाहिलेत. युपीए सरकारमधले अँटोनिन सारखे संरक्षण मंत्री 8 वर्ष सैन्याला हवी असणारी मदत रसद पुरू नये यासाठी प्रयत्न करत होते. असे संरक्षण मंत्री, असं वातावरण हे असल्यामुळे आपल्या देशात युद्धशास्त्राची जिथे मुळात उपेक्षा होत होती त्या वेळेला युद्ध साहित्याची उपेक्षा झाली, युद्धविषयक साहित्याची. तर त्यात काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. काही वर्षांपूर्वी, म्हणजे काही दशकांपूर्वी मोठे युद्धशास्त्राचे अभ्यासक ज द जोगळेकर यांनी भारतातील युद्धशास्त्राची उपेक्षा असं पुस्तकही लिहिलं होतं. आणि त्यात भारतात होऊन गेलेल्या 6 लढायांचा त्यांनी पोहापोह केला होता. नानासाहेब गोरे, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, यांनी त्याला प्रस्तावना दिली होती आणि सोमय्या पब्लिकेशन्सनं ते पुस्तक प्रकाशित केलं होतं. आपल्याकडे शत्रूवर मात करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याची पुरेशी तयारी केली जात नव्हती. नसे त्यांच्याकडे काय आहे, आपल्यात काय कमतरता याचा विचार केला जात नव्हता. असं एका वेगळ्या पद्धतीचं विवेचन त्या पुस्तकात. काही गोष्टी तथ्यात्मक दृष्ट्या बरोबर आहेत, काही गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तरी चालतील असंच हे पुस्तक. परंतु हळूहळू आज युद्धविषयक साहित्य हे मराठीत सुद्धा, मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यात मी तर अनेक वेळेला आमच्या पित्रे सरांना म्हणतो की मराठीत संरक्षण विषयक साहित्य लिहिणाऱ्या लेखकांचं जर साहित्य संमेलन भरलं तर त्यात कोणाचाही विरोध न होता ते अध्यक्ष निवडले जातील असे मेजर जनरल शशिकांत तसे त्यांचे डोमेल ते कारगिल या पुस्तकापासून पाकिस्ताननं फंदफितुरी करून आपल्याकडून घेतलेल्या पहिल्या डोमेल या तुकडे या ठाण्यापासून ते अगदी कारगिलच्या युद्धापर्यंत त्यांची वेद आणि व्यूह त्यावेळची सकाळमधली रात्रीली लेखमाला असो किंवा वेळोवेळी निरनिराळ्या पश्चिम आशियातल्या युद्धांवरच्या त्यांच्या लेखमाला असो, हे सगळं त्यांनी केलंय. पण नाहीतर एक काळ असा होता, मेजर जनरल यशवी परांजपे असो किंवा कॅप्टन मोडक असो, त्यांची काही छोटी पूर्वीची प्रतापगडचं युद्ध, प्रतापगडची मोहीम अशासारखं तुरळक पुस्तकं असत. पण आज परिस्थिती बदलते आहे. आज आपले पहिले सेनानी आपल्या भारताचे, आज आश्चर्य वाटेल आपल्याला कदाचित, आता 1-2 दिवसात प्रसिद्ध होईल, द कॅन्टोनमेंट कॉन्स्पिरसी नावाचं पुस्तक बाजारात येत आहे. लिहिलंय कोणी? आपल्या लष्कर दलाचे प्रमुख राहिलेले मेजर जनरल मनोज नरवणे. त्यांनी जनरल नरवणे यांनी. आणि ती थ्रिलर कादंबरी आहे. कादंबरीच्या क्षेत्रात सुद्धा आज तागायत कोणी आपल्या लष्करी अधिकारी असे इतक्या उच्च पदावर पोचलेले नव्हते. आणि नरवणे सरांचं नाव आता निघालं म्हणून सांगतो, इच्छाशक्तीचं एक चांगलं उदाहरण आहे. आज पित्रे सर इथे आहेतच. पित्रे सरांनी जेव्हा थोरल्या बाजीरावांच्या युद्ध नेतृत्वावर त्यांना अशाच समारंभात बाजीराव मस्तानी या दूरचित्रवाणीवरच्या वाहिनीचा निमित्त करून सगळं बाजीरावाचं युद्ध नेतृत्व बाजूला आणि बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेम प्रकरणावरच सगळा कार्यक्रम
त्या वाहिनीवरच्या निरनिराळ्या अभिनेत्यांचं कौतुक असं चाललेलं होतं. त्यावेळीला बाजीरावांच्या युद्ध नेतृत्वाची झालेली उपेक्षा ही त्यांना बोचली आणि त्या बोचणीतून त्यांनी बाजीरावाच्या युद्ध नेतृत्वाचं पुस्तक केलं. ते या समहा असं या नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालंय, आपल्यापैकी अनेकांनी वाचलंही असतं. त्याची गंमत अशी आहे की ज्या वेळेला त्या पुस्तकाची एकही ओळ लिहिली गेली नव्हती, त्यावेळेला ते मी आणि आमचे दिलीपराव आम्ही चर्चा करत होतो आणि त्याच दिवशी सकाळची बातमी होती की आपले लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे यांची नियुक्ती झालेली. पुण्यातले होते, प्रबोधिनीचे माझे विद्यार्थी होते वगैरे वगैरे सगळी माहिती आलेली होती. त्या आमच्या तिघांच्याही मनात असं आलं की या पुस्तकाचं प्रकाशन हे जर नरवणे सरांच्या हस्ते झालं तर होईल. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमच्या तिघांच्या इच्छाशक्तीच्या बळावर आम्ही सगळे प्रयत्न करून नरवणे सरांच्या हस्तेच त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. आज दिवस असा आहे की ज्या वेळेला याची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली त्यावेळेला आम्हाला असंच वाटत होतं की हे स्त्रियांच्या कर्तृत्वाविषयीचं पुस्तक आहे, त्यामुळे मेधाताईंना बोलवावं. आणि लष्करी याच्यावरचं आहे, त्यामुळे जर मेजर जनरल शशिकांत पित्रे आले तर अगदी सोन्याहून ठेवळ असं. या दोघांच्यासाठी आम्ही दोघांनी मनात इतके हे केले होते प्रयत्न, इच्छाशक्ती आमच्या दोघांची इतकी प्रबळ होती ती आज सफळ झालेली आहे. एका वेगळ्या अर्थानं हा साफल्याचा क्षण आहे, तो मी मुद्दाम तुमच्या समोर मांडला. हे जे पुस्तक आहे, या पुस्तकात मी जसं म्हटलं तसं अभिवाचनात करता येतील असे प्रसंग सुद्धा, अशी वर्णन सुद्धा या प्रकरणामध्ये विखुरलेली आहे. सिंधवर आक्रमण केलेला, ज्यानं आक्रमण केलं आणि दाहिर कन्यांचा ज्या पद्धतीनं छळ केला, त्या दाहिर कन्यांनी खलिफावर आणि खुद्द कासिमवर उगवलेलं सूड आहे. त्याचं एका परदेशी इतिहासकारांच्या आधारानं त्याने 2 पानं जी उल्लेख केलेले आहे, संदर्भ तुम्ही बघितला तर 2 पानं तुम्हाला आढळतील कुठे कुठली माहिती आहे ती. पण त्या तपशिलाच्या आधारानं जवळजवळ 6 पानी त्यांनी प्रसंग रंगवलेला आहे. आणि सूरजदेवी आणि परिमल देवी या दाहिरच्या कन्या कसा तो सूड उगवतात याचं वर्णन या पुस्तकात जे काही केलेलं आहे ते एखाद्या चांगल्या ललित साहित्य, त्या म्हणाल्या की मी ललित साहित्यिक नाही म्हणून, परंतु ललित साहित्यकाला शोभेल अशाच पद्धतीनं त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. याच पद्धतीनं वेगवेगळ्या वीरांगणांच्या अंगी असणाऱ्या गुणांचं जे वर्णन केलेलं आहे ना, ते बघण्यासारखं आहे, ते वाचण्यासारखं आहे. आपण त्या पुस्तकाचं एकदा एक प्रकरण जर वाचायला घेतलात तर तुम्हाला असे निरनिराळे गुण विखुरलेले दिसतील. त्यांनी वापरलेला एका छळ सहन करून सुद्धा आपल्या पतीचा पत्ता न देणाऱ्या एका पूर्वांचलातल्या एका राणीचं मी नाव मुद्दाम सांगणार नाही, कारण आपण पुस्तक विकत घेऊन तितिक्षा, त्या राणीची तितिक्षा शब्द वापरला नाही. आणि आपण जर अलीकडे आनंद नाडकर्णी सरांच्या निरनिराळ्या युट्यूबवरच्या ह्या पाहत असाल तर लोकमान्यांची तितिक्षा याच्यासारखा त्यांचा जो कार्यक्रम आहे त्या तितिक्षेशी याचं नातं जोडता येईल. किंवा अलीकडच्या काळात 40 दिवस याचा अनन्वित छळ झाला आपल्या ज्या राजाचा, त्या छळाचं दृश्य पाहवत नाही अशी आपली त्याची ज्या समाजातली आपल्या अनेकांची स्थिती आहे. छावा या चित्रपटाच्या बद्दल मी बोलतोय. या संभाजी राजांच्या छळाशी त्याची तुलना करता येईल अशा एका राणीनं छळ सहन केला. उभ्या पठारावर एका खांबाला बांधलेली आहे आणि पती, तू कुठे आहे तुझा पती, असा एक शत्रूचा प्रतिनिधी विचारत राहतोय, वाटते तसे हाल करतोय, पण ती उत्तर देत नाही, जुमानत नाही. अशा पद्धतीनं त्या राणीनं केलेलं बलिदान हे सुद्धा या ह्याच्यात आहे. आणि अनेक वेळेला तुम्हाला संदर्भांमध्ये असं आढळेल राजपुतांचं युद्ध नेतृत्व आहे. निरनिराळ्या ह्याच्यात 12-13 राजकीय राजवंशांचं जे प्रशासन होतं ते प्रशासन कसं चालायचं, वास्तू याच्या त्यांनी वास्तुरचनाशास्त्रात काय काय केलेलं होतं. मंदिराच्या आवारातल्या तलावामध्ये तरंगणाऱ्या विटा आहेत ज्या आज वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्याबद्दलचे संशोधन होईल
अशी परिस्थिती आहे, असं आपल्याकडच्या या वीरांगणांनी करून ठेवलेल्या कर्तृत्वाचे विखुरलेले पुरावे यांनी सगळे गोळा केले आणि ते पानोपानी असे आपल्याला सापडत जातात. अरे हे यांनी केलं होतं, आपल्याकडे घडलं होतं, हे एका बाईनं केलं होतं, हे असं अशा विपरीत परिस्थितीत आपण आपल्या छत्रपती शिवाजीराजांच्याकडे एका वेगळ्या पद्धतीनं तेजपुंज असा ऊर्जा स्रोत म्हणून पाहतो की अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी आपल्या या सह्याद्रीच्या आधारानं इथं स्वराज्य स्थापलं. त्या विपरीत परिस्थितीवर मात किती जणांनी केली आहे, या किती जणींनी केले याचे ठिकठिकाणी हे आढळतात या पुस्तकामध्ये. आणि असं वाटतं की मी मगाशी म्हटलं तसं की थोडेसे अपवादात्मक असे उदाहरणं नाही आहेत. भारतीय इतिहासात अशा असंख्य स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. आणि मी आता मुद्दाम उल्लेख करतोय की जसं युद्ध साहित्य विषयक वातावरण बदललंय तसं भारतातल्या स्त्रीकडे पाहण्याची जगातली ही दृष्टी बदलत चालली आहे. गेल्या 2 दशकामध्ये या स्थितीतल्या बदलाची जी काही चिन्ह दिसत आहे त्याची मी जाता जाता आपला उल्लेख करतो. जिनिवामध्ये 2002 साली आंतरराष्ट्रीय अशी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे महिला आध्यात्मिक एक परिषद झाली आणि आपल्याकडच्या पद्मा सुब्रमण्यम या तिकडे गेलेल्या होत्या. त्यावेळेला त्यांनी गार्गी से मीरा तक असं स्त्रियांच्या बद्दलचा एक सगळं नृत्याविष्कार तिथे घडवला. पण त्यांना त्या ठिकाणी वाचल्या गेलेल्या परिषदेत 2 असे शोध निबंध आढळले की ज्याच्यात सगळ्या पाश्चिमात्य स्त्रीवादाची भारतीय स्त्रीच्या परिस्थितीशी तुलना केलेली होती. पाश्चिमात्य घ्या आणि एक तिबेटी लामा अशी महिला विदुषी. या 2 शोध निबंधांमध्ये असं आढळलं की अरे भारतात स्त्रीला सहजासहजी राजकीय ह्याच्यात सामावून घेतलं जातं. ज्या युरोपमधलं आपण युरोप फार पुढारला म्हणतो तिथे अनेक देशांमध्ये स्त्रीला मतदानाचा अधिकार सुद्धा दिला जात नाही. आपल्याकडे जो सहजासहजी दिला गेला. आपल्याकडे राजकारणात निरनिराळ्या नेत्यांच्या कुटुंबीयांना राजकीय नेतृत्वाचं जे काही ज्या पद्धतीनं दिलं गेलं सहजासहजी दिलं गेलं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे भारतीय इतिहासामध्ये या ज्या इथे उल्लेख केलेल्या अनेक स्त्रिया आहेत आपले पती किंवा आपले पुत्र दत्तक घेऊन किंवा प्रत्यक्ष सख्खे पुत्र घेऊन त्यांच्या नावानं काही वेळेला जरी राज्य केलं किंवा त्यांची सगळी राज्यकारभाराची सूत्र आपल्या हाती ठेवली तरी त्यांना फारसा विरोध झाला. आणि त्यांना त्यांचं हे नेतृत्व स्वीकारण्यासाठी इथला समाज इथले त्यांचे बाकीचे जे सरदार दरकदार होते त्यांचा विरोध न होणं हे इथल्या समाजाचं स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोनाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे असं आंतरराष्ट्रीय स्तरावर हे म्हटलं जातं. आणि आज जगातल्या निरनिराळ्या ह्याच्यात भारतीय स्त्रीकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन बदलला आहे असा अगदी 2014 मध्ये निरनिराळ्या आपल्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा लेख आलेले आहेत. हे जेव्हा वातावरण बदलत आहे त्यावेळेला आणखीन एक ही अशी होते. 2 मुद्दे मांडतो आणि थांबतो. आपली सेना दल हा आजपर्यंत फक्त युद्धशास्त्राचा अभ्यास करायचा तर तिकडचे पाश्चिमात्याने जे ब्रिटिशांनी आपल्यावर जे संस्कार केले त्या संस्कारात पुढे वाढत जायचं तसाच विचार करायचा. याला छेद देत आता आपली सेना दल भारतीय इतिहासातल्या अगदी कौटिल्य अर्थशास्त्रापासून निरनिराळ्या ग्रंथांचा अभ्यास करायला लागली आहे. इंडिक नॉलेज सिस्टीम्स याचा अभ्यास आपल्या सेना दलांकडून केला जातो. या सेना दलांच्या अभ्यासाला आज मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णींनी तयार केलेला हा एक फार मोठा डेटाबेस आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये जे त्यांनी जे संदर्भ दिलेत ना, जी संकेतस्थळं वापरलेली आहेत त्या संकेतस्थळांचं जो आपल्या सेना दलांनी दखल घेतली आणि याचं निरनिराळ्या हिंदी इंग्रजी भाषांमध्ये जी निदान तातडीनं भाषांतर झाली तर आपल्या सेना दलांना फार मोठा आधार मिळणार आहे. हा आधार मिळवून देण्यासाठी अगदी माझी खात्री आहे की मेधाताई निश्चित राजनाथ सिंगांशी बरोबर संपर्क साधतील आणि या पद्धतीचं जर हे तयार आहे पुस्तक, या पुस्तकामध्ये संदर्भ आहे
असं कुठलंही विधान नाही आहे की बाबा ह्या विधानाशी कुठल्या पुस्तकामध्ये हे होईल. हे सगळे हे मिळण्यासारखे संदर्भ आहेत. आणि त्याच्याही पुढे जाऊन मला एक मुद्दा आपल्याशी मांडावा असं वाटतो. आजच्याच लोकसत्तेच्या स्त्रीविषयक शनिवारची जी पुरवणी असते त्याच्यात रतन टाटा कौशल्य विकास ह्याची जी विद्यापीठ आहे त्याच्या कुलगुरू अपूर्वा पालकर यांचा कृत्रिम प्रज्ञेच्या ह्याच्यात स्त्रियांचा सहभाग वाढण्याची गरज असा लेख प्रसिद्ध झाला. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की ChatGPTला ज्या चीनी कृत्रिम प्रज्ञेच्या टूलनं आव्हान दिलंय असं वाटतंय ते सगळं आज कृत्रिम प्रज्ञेच्या बाबतचं चीनचं संशोधन हे चीनच्या सगळ्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर आधारलेलं आहे. असं नाहीये की चीन कुठेतरी, आणि चीनवर यांनी काही जणांनी आरोप केले की तिकडून चोरलंय वगैरे, पण त्यातला प्रामुख्यानं जो आधार आहे त्यांचा जो संदर्भ स्रोत आहे तो जो स्रोत आहे तो सगळा चीनी आहे. चीनी इतिहास, चीनी तत्वज्ञान आणि त्याच्या आधारानं कृत्रिम प्रज्ञेची जोड देऊन जर चीन आज हे करत असेल तर चीनपेक्षाही अधिक समृद्ध असा वारसा आपल्याला लाभलेला आहे, बहुमुखी वारसा लाभलेला आहे. त्यात या पद्धतीची आज स्त्रियांनी सहभाग घेतला तर कृत्रिम प्रज्ञेला आपल्या सगळ्या ह्या मानवी प्रज्ञेची जोड मिळाली तर भारतीय लोक कुठलीही अशी जी आव्हानं असतील त्याच्यावर मात करायला सहजासहजी सिद्ध होऊ शकतील असा मला विश्वास वाटतो. आपल्या महाभारतीच्या सगळ्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या वेगवेगळ्या ज्या वीरांगना आहेत या पुस्तकामध्ये, त्या वीरांगनांच्या मध्ये त्यांनी वर्णन करताना आता शेवटचं जे प्रकरण आहे त्यात राणी लक्ष्मी, झाशीची राणी रेजिमेंट जी होती सुभाषबाबूंच्या आझादिंद फौजीच्या याच्यात तिचंही वर्णन केलेलं आहे. त्या कशा खोल गेल्यात बघा. आपल्याला पैकी आत्ता सुद्धा तित्रे सरांनी सांगितलं की आपल्याकडे सैन्यात असं हे व्हावं की नाही, हे साधारण 90 पासून सुरू झालं, 1990 पासून. पण सुभाषबाबूंनी INA मध्ये हे केलं होतं याचं तर वर्णन त्यांनी केलंच आहे. पण आपल्या सगळ्यांना मुद्दाम सांगायला आनंद होईल मला, मी सध्या सुभाषबाबूंचा जरा अधिक तपशीलवार अभ्यास करतो. 1928 साली मोतीलाल नेहरू अध्यक्ष काँग्रेसच्या अधिवेशनाचे होते. त्यांच्या स्वागतासाठी सुभाषबाबूंनी ज्या पद्धतीनं लष्करी स्वयंसेवकाचं दल हे कलकत्त्यातल्या अधिवेशनाच्या निमित्तानं उभारलं होतं त्याचाही संदर्भ मोहिनींनी दिलेला आहे. म्हणजे 1928 मध्ये सुभाषबाबू हे काँग्रेसचेही अध्यक्ष नव्हते आणि गांधींचा या अशा पद्धतीच्या स्वयंसेवक दल उभारून लष्करी याच्या जनरल ऑफिसर इन कमांडिंग अशा पद्धतीनं घोड्यावर स्वार होऊन लष्करी गणवेशात आपल्या या स्वयंसेवक दलाचे मानवंदना सुभाषबाबूंनी स्वीकारलेली गांधींना पटली नव्हती, पण सुभाषबाबूंनी ते केलं होतं. याचा अगदी तपशीलवार नसला तरी 28 सालापासून सुभाषबाबू या पद्धतीनं स्त्रियांना हे करू इच्छित होते याचा त्याने दाखला दिलेला आहे. आणि सुभाषबाबूंच्या त्या ह्याच्यात ते क्रांतिकारकांची अनुशीलन समिती, युगांतर वगैरे ज्या क्रांतिकारकांच्या बंगाली संघटना होत्या त्यातल्या स्त्रियांशी सुभाषबाबूंचा संबंध त्याच्याही पूर्वी होता. हे असं हळूहळू जर संदर्भ सापडत गेले, शोधत गेले तर मिळत जातील. आणि यासाठी या पुस्तकाचं प्रत्येक प्रकरण, त्यातले संदर्भ, त्यातली ही उपयोगात येण्यासारखी आहे. आधुनिक काळात अद्ययावत अशा क्षेत्रात, अगदी कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात सुद्धा हा संदर्भ स्रोत म्हणून उपयोगी पडणारा महाग्रंथ हा मेजर मोहिनी गर्गे यांनी सिद्ध केला. प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून रेवा आणि राधा या दोघांनी त्यांना मदत केली आणि रात्रंदिवस ती जेव्हा संदर्भ शोधाशोधी चालू होती तेव्हा वैभवनी मदत केली. म्हणून मी त्या सगळ्यांचे, आणि त्यांना या पद्धतीनं कुठून हळदी घाटून माती आणायला या पद्धतीचे सगळे त्यांचे या पद्धतीचे छंद जोपासायला त्यांनी पूर्णपणे वाव दिला. त्यांच्या आईवडिलांपासून सगळ्यांचे मी आभार मानतो. आपण सगळे या ठिकाणी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला आलात म्हणून अगदी या सगळ्या आयोजकांचा एक घटक असलेलं मी
आपल्या सगळ्यांचा आभार मानून मी थांबतो. आणि यानंतरचे जे आपण म्हणणार आहोत ते संचलन याच्यातलं गीत आहे वंदे मातरमचं. एका वेगळ्या पद्धतीच्या युद्धसज्ज अशा भारताचं चित्र आपल्या डोळ्यासमोर असावं आणि आपल्याला आव्हान देणारे आपल्या सीमेपलीकडचे शत्रू हे आपण मनात आणलं तर आपल्या सगळ्या वीरांगना या त्या आव्हानांवर मात करायला सहजासहजी सज्ज होऊ शकतात. हा विश्वास मनात बाळगावा. असा विश्वास आपल्याला आपल्या मनात जोजवण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक असं आज आपण प्रकाशित होताना पाहिलं सगळ्यांनी. याचा आनंद मी व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.